Dear student, in the last lecture we have seen criteria for new system of classification. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे काही प्राणी वर्गीकरण जे आहे तर त्या प्राणी वर्गीकरणाची असणारी जी काही नवीन अशा प्रकारची असणारी जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे रचनात्मक संघटन त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर दुसरं आपण त्या ठिकाणी बॉडी सिमेट्री म्हणजे शारीरिक असणारी जी काही सममिती. आता याच्यामध्ये असिमेट्रिकल बॉडी असते, काहींमध्ये त्या ठिकाणी रॅडियल सिमेट्री असते, तर काही असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते बायलॅटरल सिमेट्रीचे त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण पाहिला की जर्म लेअर्स. आता हे जे काही जर्म लेअर जे आहेत तर ते डिप्लोब्लास्टिक किंवा ट्रिप्लोब्लास्टिक त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतात. त्याच्यानंतरचा पुढचा क्रायटेरिया आपण पाहिला होता की बॉडी कॅव्हिटी कोलम. त्याच्यानंतर असणारे जे काही बॉडी सेगमेंटेशन जे अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी असणारे जे काही प्राणी वर्गीकरण जे आहे तर त्या प्राणी वर्गीकरणाचे असणारे जे काही क्रायटेरिया जे आहेत तर ते क्रायटेरिया त्या ठिकाणी पाहिले. याच्यानंतर आपल्याला पान नंबर 67 वरचा असणारा तो काही फायलम पोरीफेरा म्हणजे रंध्रीय असणारा तो काही प्राणी संघ जो आहे तर तो प्राणी संघ त्या ठिकाणी पाहायचा आहे. पहिलं त्या ठिकाणी आपल्याला काय दिलेले की दीज ॲनिमल्स आर विथ सिम्पलेस्ट बॉडी प्लॅन अँड आर कॉल्ड ॲज स्पंज. की सर्वसाधारणपणे हे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी आपल्याला सर्वात साध्या प्रकारचे असणारे जे काही शरीर रचना असलेले जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्या ठिकाणी असून त्यांना काय म्हणतात तर त्या ठिकाणी स्पंज त्या ठिकाणी म्हणतात. काही विद्यार्थी आपल्याला त्याच्यामध्ये की दीज ॲनिमल काय लिहिता येईल की दीज ॲनिमल्स आर विथ simplest body and are called as sponge. काय म्हणतात तर यांना त्या ठिकाणी स्पंज. काय सांगितलेलं आहे की हे सर्वात साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी असून त्यांना काय म्हणतो आपण त्या ठिकाणी स्पंज त्या ठिकाणी म्हणतो. दे बिअर न्यूमरस स्पोर ऑन देअर बॉडी. आणि हे जे काही स्पंज जे आहे तर त्या स्पंजच्या शरीरावर आपल्याला असंख्य अशा प्रकारचे असणारे जे काही स्पोर्स जे आहेत तर ते स्पोर्स त्या ठिकाणी आपल्याला दिसून येताना दिसतात. पुढे आपल्याला लिहिता येईल की दे बिअर म्हणजे धारण करणे. न्यूमरस स्पोर्स म्हणजे छिद्र कशावर ऑन देअर बॉडी. म्हणजे हे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांच्या शरीरावर असंख्य अशा प्रकारची छिद्र त्या ठिकाणी असतात. आणि दोज स्पोर आर कॉल्ड ॲज ऑस्टिया अँड ऑस्कुला. हे जे काय असणार जे काही स्पोर जे आहेत तर त्यांनाच काय म्हणतात पहा की दोज स्पोर्स आर कॉल्ड as ostia and oscula. पण आकृतीमध्ये आपण दाखवलेले की सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे ऑस्टिया दाखवलेले, ऑसिक्युलम जे आहे तर ते ऑसिक्युलम त्या ठिकाणी दाखवलेले. म्हणजे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांच्या शरीरावर जे काही छिद्र असतात तर त्या छिद्रांनाच त्या ठिकाणी ऑस्टिया आणि ऑसिक्युलम त्या ठिकाणी म्हटले. त्याची दोन उदाहरणं आपल्याकडे त्या ठिकाणी स्पंजिलम आणि सायकॉन स्पंज येते. त्याच्यानंतरच दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली की दीज आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. हे जलवासी प्राणी त्या ठिकाणी असो कोणते तर त्या ठिकाणी पोरीफेरा गटामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते कसं सांगितले आपल्याला ॲक्वॅटिक. दुसरा आपल्याला लिहिता येईल की दीज आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. हे जे आहेत तर त्या ठिकाणी जलवासी प्राणी आहेत. आता जलवासी म्हणजे पाण्यामध्ये राहणार आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं की मोस्ट ऑफ देम आर मराईन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स.
या ठिकाणी असणारा जो काही रंध्रे प्राणी संघ जो आहे तर या गटामधले असणारे ते काही प्राणी जे आहेत तर ते जलवासी असून त्याच्यामधले बहुतेक प्राणी जे आहेत तर ते समुद्रामध्ये, तर काही मात्र आपल्याला त्या ठिकाणी गोड पाणी जे आहे तर त्या गोड्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी आढळतात. आणि त्याच्यातच आपल्याला लिहिता येतं की मोस्ट ऑफ देम आर मराई. मराई म्हणजे समुद्रामध्ये राहणारे, सागरामध्ये राहणारे मराईस, अँड फ्यू आर फ्रेश वॉटर म्हणजे गोड पाणी, फ्रेश वॉटर ड्वेलर्स. ड्वेलर्स म्हणजे राहणार किंवा आढळणार. तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली की मोस्ट ऑफ द ॲनिमल हॅव असिमेट्रिकल बॉडी. सर्वात महत्वाचं ते काय दिलेले, मोस्ट ऑफ द ॲनिमल हॅव असिमेट्रिकल बॉडी. आता असिमेट्रिकल बॉडी म्हणजे सममितीचा अक्ष जो आहे तर तो अक्ष त्यांच्यामध्ये नसतो. म्हणजे या बहुतेक प्राण्यांचं शरीर जे आहे तर ते असममित त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतरची चौथी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली पहा की दीज ॲनिमल हॅव स्पेशल टाइप्स ऑफ सेल दॅट इज कॉलर सेल. या प्राण्यांच्या असणारे जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी ज्या आहेत तर त्या कॉलर पेशी त्या ठिकाणी असणार. या ठिकाणी चौथी कॅरेक्टरिस्टिक आपल्याला लिहिता येईल. सर्वात महत्वाची आहे की दीज ॲनिमल्स हॅव स्पेशल टाइप्स ऑफ सेल. त्यालाच काय म्हणतात तर त्या ठिकाणी कॉलर सेल. काय म्हटलेले, कॉलर सेल्स. बरोबर. त्या ठिकाणी आपण कॉलर सेल जे आहे तर ते कॉलर सेल त्या ठिकाणी सायकल स्पंज जे आहे तर त्या सायकल स्पंज मध्ये दाखवले. म्हणजे हे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारच्या कॉलर सेल जे आहेत तर त्या कॉलर सेल त्या ठिकाणी आढळतात. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी पुढे आपल्याला दिलेले की दीज ॲनिमल्स are always attached to the substratum and hence do not show locomotion. पुढे काय सांगितलेले की हे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी आपल्याला सांगितले अटॅच टू द सबस्ट्रॅटम. सबस्ट्रॅटम म्हणजे आधार, आणि हेन्स डू नॉट शो लोकोमोशन. हे जे प्राणी जे आहेत तर ते प्राणी काय करतात, एखादा जो काय आधार जे आहे तर त्या आधाराशी संलग्न असणारं त्यांचं प्रचलन म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी ते जाऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांना काय म्हटलेले, हेन्स दे आर रेफर्ड ॲज सेडेंटरी ॲनिमल्स. पहा पुढे आपल्याला त्यांच्यात सांगता येईल की त्या ठिकाणी ते कसे आहेत, सेडेंटरी ॲनिमल्स आहेत. आता सेडेंटरी ॲनिमल्स म्हणजे काय, तर एकाच ठिकाणी राहणार, कोणत्या प्रकारची हालचाल न करणारे, म्हणून त्यांना त्या ठिकाणी स्थानबद्ध असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतरच असणारे जे काही 6वी कॅरेक्टरिस्टिक दिलेली पहा, देअर स्पॉन्जी बॉडी इज सपोर्टेड बाय स्पिक्युल्स ऑर स्पॉन्जिन फायबर्स. काय सांगितले की देअर बॉडी इज, काय सांगितलेलं आहे तर सर्वसाधारणपणे 6वी कॅरेक्टरिस्टिक्स देअर, काय सांगितलेले पुन्हा एकदा लक्षात घ्या, तर देअर स्पॉन्जी बॉडी इज सपोर्टेड, देअर स्पॉन्जी बॉडी इज सपोर्टेड बाय. आता कशाने सपोर्टेड त्या ठिकाणी असतील तर स्पिक्युल्स और दुसरा शब्द आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेला आहे स्पॉन्जिन फायबर. स्पॉन्जिन फायबर की हे जे काही प्राणी जे आहेत तर हे जे काही स्पंज सारखे आहेत, म्हणजे स्पंजासारख्या शरीराच्या कटिकांचा किंवा शुकिकांचा, स्पिक्युल्स म्हणजे काय म्हटलेले शुकिकांचा,
किंवा असणारे जे काही स्पॉन्जिन फायबर म्हटलेले, म्हणजे स्पॉन्जिनच्या तंतूंचा आधार जो आहे तर तो आधार त्या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं स्पिक्युल्स आर मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट और सिलिका. या ठिकाणी याचे काही स्पिक्युल्स जे आहेत, शॉर्टकटमध्ये लिहितो पाहू या ठिकाणी. स्पिक्युल्स जे आहेत तर ते कशाचे बनलेले असतात, तर कॅल्शियम कार्बोनेटचे किंवा असणाऱ्या ज्या काही सिलिका जे आहेत तर त्या सिलिकांचे या ठिकाणी ते असणारे जे काही स्पिक्युल्स जे आहेत तर ते स्पिक्युल्स त्या ठिकाणी बनलेले असतात. येते ह्याच्यानंतर पुढे आता पुढे 7वी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगितली की दीज ॲनिमल्स फेड्स अपॉन स्मॉल ऑर्गॅनिझम्स टेकन इन देअर बॉडी अलॉंग विथ वॉटर. हे जे काही स्पोरिफेरा फायलम मधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी काय करता असतात, त्यांच्या शरीरामध्ये असणारे जे काही ऑस्टिया असेल किंवा ऑसिक्युलम जे आहे तर यांच्या मार्फत घेतलेलं जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यातील असणारे जे काही लहान लहान अशा प्रकारचे असणारे जे काही कण असतील किंवा पोषक द्रव्य जे आहे तर त्या पोषक द्रव्याचं काय करता नसतात, भक्षण जे आहे तर ते भक्षण त्या ठिकाणी करतात. आणि पुढे आपल्याला सांगितलंय की वॉटर इज टेकन थ्रू ऑस्टिया अँड गिव्हन आउट थ्रू ऑस्टिया. त्या ठिकाणी ऑस्टिया जे आहे तर त्या ऑस्टियाच्या मार्फत काय केलं तर पाणी त्या ठिकाणी आतमध्ये घेतात आणि असणारा जे काय ऑसिक्युलम जे आहे तर त्या ऑसिक्युलमच्या मार्फत त्या ठिकाणी बाहेर टाकतात. म्हणजे आतमध्ये पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे जे काही पोषक द्रव्य जे आहे तर त्या पोषक द्रव्याचं भक्षण केलं जातं आणि राहिलेलं पाणी पुन्हा त्या ठिकाणी ऑसिक्युलम जे आहे तर त्या ऑसिक्युलमच्या मार्फत काय केलं तर बाहेर त्या ठिकाणी टाकलं जातं. त्याच्यानंतरची 8वी कॅरेक्टरिस्टिक दिलेली पहा की दीज ॲनिमल्स रिप्रोड्यूस बाय बडिंग अँड असेक्च्युअल मेथड अँड ऑर बाय सेक्च्युअल मेथड. सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगितलेला आहे की हे जे काही फायलम पोरिफेरा म्हणजे रंध्रीय असणारा तो काही प्राणीसंघ जे आहे तर त्या प्राणीसंघामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं असणारं जे काही प्रजनन जे आहेत रिप्रोडक्शन जे आहे तर ती बडिंग म्हणजे मुकुलायन ही जी काय अलैंगिक पद्धत किंवा लैंगिक असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीनं त्या ठिकाणी होताना दिसतं. या ठिकाणी आपल्याला 8वी असणारी जी काही कॅरेक्टरिस्टिक जे आहे तर ती त्या ठिकाणी महत्वाची आहे. काय सांगता येईल की दीज ॲनिमल्स reproduce by budding. बडिंग म्हणजे मुकुलन आहे. काय आहे बडिंग असेक्च्युअल मेथड अँड किंवा दुसऱ्या आपल्याला सांगितले बाय सेक्च्युअल मेथड. म्हणजे या गटामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं असणारे जे काही प्रजनन जे आहे तर ते प्रजनन एकतर त्या ठिकाणी अलैंगिक किंवा लैंगिक असणारे जे काही प्रजननाची असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीनं त्या ठिकाणी होताना दिसतं. बिसाइड्स दे हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. पुढे आपल्याला सांगता येईल की गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. काय सांगितलेलं आहे की या गटामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी पुनरुद्भवन काय म्हटलेलं आहे पुनरुद्भवन म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी निर्माण करण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्याला म्हटलेलं आहे रिजनरेशन किंवा त्याला शब्द दिलेलं आहे पुनरुद्भवन. क्षमता जी आहे तर ती क्षमता त्या ठिकाणी असते. आता याची 2 असणारे जे काही डायग्राम जे आहे तर ते आपण काढलेले, पहिली काढलेली स्पॉन्जिलिया आणि दुसरं आपण दाखवलेलं आहे सायकॉन स्पॉन्ज. त्याची जी काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. पहिलं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सायकॉन, आकृती आपण काढली सायकॉन. त्याच्यानंतरचं दुसरं आपल्याला दिलेलं आहे इसोस्पॉन्जिया. दोन्ही जे आहेत तर ते बाथ स्पंज आहे. आता बाथ स्पंज म्हणजे त्या ठिकाणी आंघोळीसाठी वापरले जाणारे जे काही स्पंज जे आहे पिक्चरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाहिले असतील
अशा प्रकारच्या असणारे काही बाथ स्पंज आहेत तर त्या बाथ स्पंजच्या साईने आंघोळ जे आहे तर त्या आंघोळीसाठी त्या ठिकाणी वापरले जातात. दुसरं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल हायला ने मा, आणि दुसरं आपल्याला दिलेले इलेक्ट्रिसिटीला. काय काय उदाहरणं दिलेली याच्यामध्ये पहिलं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की सायकॉन आहे, त्याच्यानंतर इसोस्पॉन्जी आहे, त्याच्यानंतर हायलोनिमा. काय विचार आहे? हायलोनिमा येते. आणि दुसरं जे आहे तर ते आपल्याला दिलेले युप्लेकेटला. काय आहे? युप्लेकेटला. अशा प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी असणार तो काही फायलम पोरीफेरा हा जो काही गट जे आहे तर त्या गटाची असणारी ती काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सांगताय. याच्यानंतर पुढे आता याच्यानंतरचा पुढचा फायलम आपल्याला दिलेला आहे की फायलम सिलेंटरेटा. स्पेलिंग नीट पहा. COELENTERATA. काय विचार आहे? सिलेंटरेटा. आणि त्यालाच आपण म्हणतोय निडारिया. पुन्हा सीचा उच्चार त्या ठिकाणी सायलेंट आहे, म्हणजे सिलेंटरेटा किंवा निडारिया प्राणी संघ. आता याची असणारे काही कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत तर ती कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगितली. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स की बॉडी ऑफ दीज ॲनिमल इज सिलेंड्रिकल आर अम्ब्रेला. या प्राण्यांच्या शरीराचा असताना तो काय आकार जो आहे तर तो आकार सिलेंड्रिकल. सिलेंडर आपल्याला माहिती दंडाकृती त्या ठिकाणी असते किंवा छत्रीच्या आकाराचं त्या ठिकाणी असतं. आणि इट इज कॉल्ड ॲज पॉल्प. आणि यालाच त्या ठिकाणी काय म्हणतात? पॉल्प, म्हणजे बहुशुंडक त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येईल. काय सांगता येईल? की बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज सिलेंड्रिकल. सिलेंड्रिकल म्हणजे दंडाकृती त्या ठिकाणी शरीर असतं, किंवा अम्ब्रेला. अम्ब्रेला म्हणजे आपल्याला माहिती की छत्री जी आहे तर त्या छत्रीसारखं त्या ठिकाणी असतं. आणि पुढे काय म्हटलेले? इट इज सिलेंड्रिकल. ते जर त्या ठिकाणी दंडाकृती जर असेल तर त्याला काय होतो? इट इज कॉल्ड ॲज पॉलिप. तर त्याला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो? पॉलिप. अँड इट इज आंब्रेला लाईक. आणि ते जर त्या ठिकाणी छत्री जी आहे तर त्या छत्रीसारखं जर असेल तर त्यालाच त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतात तर त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी मेडुसा अशा प्रकारचा असणारा जो काही शब्द जो आहे तो शब्द त्या ठिकाणी वापरला. काय सांगता येईल पुन्हा की या प्राण्यांचं असणारे जे काही शरीर जे आहे तर ते शरीर कसं असतं? एकतर सिलेंड्रिकल दंडाकृती, आपल्याला दंडाकृती त्या ठिकाणी, किंवा दुसरं आपल्याला सांगितले छत्रीसारखं त्या ठिकाणी असतं. त्या ठिकाणी सिलेंड्रिकल जर असेल तर यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेले? पॉलिप. पॉलिप म्हणजे बहुशुंडक. अनेक अशा प्रकारचे त्या ठिकाणी टेंटॅकल्स जे आहे तर ते टेंटॅकलसाठी त्याला म्हटलेले काय म्हटलेले? पॉलिप. किंवा छत्रीसारखा जर आकार असेल, उदाहरणार्थ त्या ठिकाणी पुस्तकामध्ये पान नंबर 67 वर आपल्याला त्या ठिकाणी कोरल आणि असणारे जे काही सी अॅनिमल यांचा आकार जर तुम्ही त्या ठिकाणी जर पाहिला तर तो आंब्रेला टाईप त्या ठिकाणी छत्रीसारखा आहे. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी म्हटलेले मेडुसा, किंवा त्यालाच त्या ठिकाणी छत्रिक अशा प्रकारचा मराठी शब्द त्या ठिकाणी वापरले. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येईल की मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर मराईन, ओनली फ्यू आर फ्रेश वॉटर डवेलर्स. या ठिकाणी असणारा जो काही फायलम सिलेंटरेटा किंवा निडारिया गटामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते बहुतेक त्या ठिकाणी आपल्याला समुद्रामध्ये त्या ठिकाणी आढळतात. आणि मोजकेच प्राणी जे आहेत तर ते गोड्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी आढळतात. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. काय सांगता येईल? की सर्वसाधारणपणे मोस्ट ऑफ दीज ॲनिमल, काय सांगता येईल की मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर मराईन. मराईन म्हणजे समुद्रामध्ये राहणारे. आणि दुसरं आपल्याला सांगता येईल की ओनली फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स.
काय म्हटलेले, फ्रेश वॉटर ड्वेलर्स, म्हणजे काही थोडेच असताना जे काही मोजकेच प्राणी जे आहेत तर ते फक्त आपल्याला गोड्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी आढळतात. आणि तिसरी कॅरेक्टरिस्टिक दिलेली आपल्याला की बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज रेडियली सिमेट्रिकल अँड ट्रिप्लोप्लास्टिक. सर्वात महत्वाचं काय सांगितलं, तिसरं शॉर्टकट मध्ये आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स ही बॉडी जी आहे तर ती बॉडी कशी असणार आहे तर रेडियली सिमेट्रिकल. काय सांगता येईल, रेडियली सिमेट्रिकल. आणि पुढे काय सांगितलंय, डिप्लोप्लास्टिक, म्हणजे दोन थर जे आहेत तर त्याच्यामध्ये दोन थर त्या ठिकाणी आढळतात. त्यांच्या सममितीचा जर विचार जर केला तर आर्य समिती त्या ठिकाणी आहे. आणि रचना जी आहे, शरीराची रचना जी आहे तर ती दोन थर जे आहेत तर त्या दोन थराच्या दोन थरापैकी एक बाहेरचा जो आहे तर त्याला म्हटलेलं यक्टो, आतला जो आहे तर त्याला म्हटलेला आपण यन्नो. बरोबर. त्याच्यानंतर पुढे चौथी कॅरेक्टरिस्टिक दिली आपल्याला की स्युडोप्लास्ट बेरिंग टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ पार्ट. याचं जे काही मुख जे आहे तर त्या मुखाभोवती, उदाहरणार्थ त्या ठिकाणी हायड्रा आपण दाखवलं, माउथ दाखवलं, आणि या मुखाभोवती काय दिसतात आपल्याला, टेंटॅकल्स त्या ठिकाणी आहेत. त्याला त्या ठिकाणी शुंडक असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून पहा की चौथी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येईल. काय सांगता येईल की निडोब्लास्ट बेरिंग टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ आणि हे जे काही असणार ते काही टेंटॅकल्स जे आहेत तर त्या तोंडाभोवती असणारे जे काही टेंटॅकल जे आहेत तर त्या टेंटॅकलचा उपयोग कशासाठी केला जातो की टेंटॅकल्स आर युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे. जे काही शुंडक जे आहे तर त्या शुंडकाचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो भक्ष पकडण्यासाठी, प्रे जे आहे तर ते कॅप्चर करण्यासाठी. त्याच्यानंतर व्हेरॅज निडोप्लास्ट इंजेक्ट द टॉक्झिन इन द बॉडी ऑफ द प्रे. तर असणारे जे काही निडोब्लास्ट जे आहेत त्या ठिकाणी आपण काही म्हटलेलं नाही, निडोब्लास्ट जे आहे त्याला त्या ठिकाणी दंश पेशी म्हटलेलं आहे. ही सर्वसाधारणपणे टेंटॅकल्स जे आहेत तर त्या टेंटॅकलचा उपयोग कशासाठी केला जातो, शुंडकाचा उपयोग भक्ष पकडण्यासाठी. आणि असणारे जे काही निडोब्लास्ट जे आहे तर ते निडोब्लास्ट म्हणजे दंश पेशी काय करताना दिसतात, भक्ष्याचं असणारे जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये विष जे आहे तर ते विष त्या ठिकाणी सोडण्याचं काम त्या ठिकाणी करताना दिसतं. मग आता या गटामधले असणारे काही उदाहरण कॅरेक्टरिस्टिक दिलेली की दोज आर युजफुल फॉर प्रोटेक्शन. हे जे काही टेंटॅकल्स असतील या न्यूडोब्लास्ट जे आहे तर याचा उपयोग त्या ठिकाणी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी या गटामधले प्राणी त्या ठिकाणी करतात. आता याची उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहिली उदाहरण आपण त्या ठिकाणी हायड्राचं दाखवलेले. म्हणजे पहिलं या गटामधलं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल हायड्रा. बरोबर. त्याच्यानंतरचं दुसरं दिलेलं आपल्याला सी अनमोनी. स्पेलिंग पहा, ANEMONE, सी अनमोनी. हे जे काही सी अनमोनी जे आहे तर त्यालाच त्या ठिकाणी दुसरं एक नाव दिलेलं आहे ॲडॅमसिया. अशा प्रकारचं नाव जे आहे तर ते नाव आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आपल्याला की सर्वसाधारणपणे पुढचं असणारं जे काही नाव जे आहे तर ते फायसालिया किंवा त्यालाच त्या ठिकाणी पोर्तुगीज जो आहे, पोर्तुगीज शब्द आहे मॅन ऑफ वॉटर, म्हणजे पाण्यामधला असणारा जो काही पुरुष किंवा मनुष्य. किंवा दुसरं आपल्याला अजून एक उदाहरण त्या ठिकाणी सांगता येईल की युरालिया, किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी जेली फिश जे आहे तर ती जेली फिश त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, जेली फिश. बरोबर. आणि पुस्तकामध्ये पान नंबर 67 वर कोरल. आता कोरल्स जे आहे तर याला मराठीमध्ये प्रवाळ अशा प्रकारचा शब्द आहे. भूगोलामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तो गेला असेल. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की हायड्रा याला आपण त्या ठिकाणी जलव्याल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो.
त्याच्यानंतर पुढे आपल्याला सियानमन, त्यालाच त्या ठिकाणी सियानमन म्हणजे समुद्रामधलं असणारं जे काही फुल त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे फायसेलिया. कोणतं दिलेले? फायसेलिया. फायसेलियालाच काय म्हटलेलं आपण? मॅन ऑफ द वॉर, पोर्तुगीज शब्द आहे. त्याच्यानंतर असणारं काही जेलीफिश किंवा ऑरेलिया आणि कोरल म्हणजे प्रवाळ, अशा प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी फायलम सिलंटरेटा किंवा निडाऱ्या गटामधली उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं त्या ठिकाणी सांगतात येते. याच्यानंतर पुढे पान नंबर 68 वर आपल्याला दिलेले की डू यू नो बाथ स्पंज. आता बाथ स्पंज म्हणजे आंघोळीचा असणारा तो काय स्पंज, याच्याविषयीची माहिती दिलेली. पहा काय दिलेली की धिस इज ब्लॅक कलर्ड अँड सम व्हॉट राऊंड शेप्ड ॲनिमल. हा जो काय आंघोळीचा असणारा तो काय स्पंज जो आहे तर तो साधारणपणे कसं सांगितलेला आहे आपल्याला? राऊंड शेप म्हणजे गोलाकार त्या ठिकाणी प्राणी. आणि पुढे आपल्याला सांगितलंय की इट्स बॉडी इज मेनली मेड अप ऑफ द फायबर्स ऑफ ए प्रोटीन स्पॉन्जिन अँड ड्यू टू धिस दे हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. बघा, साधा स्पंज तुम्ही त्या ठिकाणी पाहिला असेल, पाण्यामध्ये जर बुडवला तर तो काय करता नसतो? पाणी त्या ठिकाणी शोषून घेता नसतं. तसं या ठिकाणी आंघोळीचा असताना जो काही स्पंज आहे तर याचं शरीर प्रामुख्याने स्पॉन्जिन नावाचं असताना ते काही प्रोटीन प्रथिनं जे आहे तर त्या प्रथिनांच्या तंतूचं बनलेलं असण्यानं जल धारण करण्याची म्हणजे पाणी शोषून घेण्याची क्षमता त्या ठिकाणी असते. इट वॉज युज्ड फॉर बाथिंग ड्युरिंग ओल्ड एज. पूर्वीच्या काळी आंघोळीसाठी याचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करत असत. बिसाइड इट वॉज ऑल्सो युज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द पिलोज अँड द कुशन. की आपल्या लक्षात येता नसतंय की पूर्वीच्या काळी याचा उपयोग त्या ठिकाणी आंघोळीसाठी त्या ठिकाणी करण्यात. लोड असतील, तक्के असतील, त्याला आपण उशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, म्हणजे लोड असतील, तक्के असतील, ते बनवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी स्पंजचा वापर केला जातो. दीज वेअर ऑल्सो युज्ड ॲज वेटिंग मटेरियल फॉर स्टिकिंग पोस्टल स्टॅम्प्स अँड काउंटिंग द करन्सी नोट. की कार्यालयामध्ये तिकीट चिटकवताना ती ओली करण्यासाठी किंवा कागदी किंवा चलनी नोटा ज्या आहेत तर ती मोजताना काय करतोय आपण? ठोक्याचा वापर करतोय. तर ठोक्याचा वापर न करता त्या ठिकाणी स्पंज जे आहे तर त्या स्पंजमध्ये पाणी ठेवलेलं असतं, त्याच्यावर बोट फिरवून त्या ठिकाणी काय करायचं? चलनी नोटा ज्या आहेत तर त्या चलनी नोटा मोजण्यासाठी याचा वापर त्या ठिकाणी केला. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.